नमस्कार. आपली वारी पोचली अकोल्यामध्ये आणि आज अकोल्यामध्ये आपण फार वेगळी सुरुवात करणार आहोत. श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पोवाड्यानी आपण ह्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. प्रभात किड्स स्कूलचा हा सगळा ग्रुप इथं आहे आणि यांनी हा चांगला उपक्रम आपल्यासाठी म्हणून राबवलेला आहे. याच्यामध्ये कळकळीचं आव्हान मतदारांना असणार आहे. चला सुरू करा. सावधान लोक हो, सावधान लोक हो, उभारून बाहो, देशाचे भवितव्य ठरणार, देशाचे भवितव्य ठरणार, देशाचे भवितव्य घडणार. पुढारी दारोदारी फिरणार, पुढारी दारोदारी फिरणार, पुढारी दारोदारी फिरणार. तुम्ही मतदान कुणा करणार हो, जिरहा जिरजीत, कवनाच्या धाक दडपाने अथवा लोभाने, पैशाने भाडून का जाणार, पैशाने भाडून का जाणार. जातीचा म्हणून बळी पडणार, जातीचा म्हणून बळी पडणार. आज भुलून का उद्या रडणार हो, जिरहा जिरजी, आज भुलून का उद्या रडणार हो, जिरहा जिरजी. एकदा जोरदार टाळ्या याच्यासाठी. वा 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 वा. नमस्कार नमस्कार. खेळीमेळीचं वातावरण आहे. इकडे आहे महाविकास आघाडी, इकडे आहे महायुती. फोनवरच चालू आहे. तुम्ही कसं काय बसले इकडं? महायुतीमध्ये गेले का तुम्ही? महायुतीचा जाऊ मी. महायुती नाही हो, गडबड, कन्फ्युजन कन्फ्युजन. महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी असं सगळं कन्फ्युजन इथं आहे. इथं आपल्याकडे महाविकास आघाडीचे डॉक्टर अभय पाटील सर इथे बसलेले आहेत. ते स्वतः उमेदवार आहेत. ते पहिल्यांदा आपल्या इथे आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. जोरदार सगळे जरा टाळ्या वाजवा अभय पाटील साहेबांसाठी. सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी वाजवा. तुम्ही म्हणजे आतापासूनच समन्वयाची भूमिका घ्यायला सुरुवात केली. राजकारणामध्ये सगळ्यांशीच संबंधांनी समन्वय ठेवावा लागेल, कारण की माझं स्वतःचं स्लोगन आहे की पॉलिटिक्स इज मॅरेज ऑफ कंपल्शन आणि डायव्होर्स ऑफ कन्व्हिनियन्स. डायव्होर्स ऑफ कन्व्हिनियन्स, क्या बात आहे. डायव्होर्स ऑफ कन्व्हिनियन्स हा सगळीकडेच असतो. प्रत्यक्ष आयुष्यात पण तेच असतं. काय जाऊया, पण राजकारणात ते जरा जास्त असतं. बरोबर का नाही? वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर इथे आहेत आणि महायुतीकडून कोण उभा आहे? अनुपजी धोत्रे, जे संजय धोत्रेंचे चिरंजीव आहेत. संजय धोत्रे याच्या आधी बरेच वर्ष, बरेच टर्म खासदार होते. बरोबर, चार टर्म खासदार होते. वा. आता आपण असं करूया, प्रत्यक्ष विचारूया, एवढ्या वर्षात काय विकास झाला अकोल्याचा? कोणत्या प्रश्नांवर तुम्ही निवडणूक लढवताय आता? ह्या जिल्ह्याची डेव्हलपमेंट करणं, ह्याच मुद्द्यावर विकास, याच्यावर मी इथं लढतोय की इथं काय काय पाहिजे. हा ऍग्रिकल्चर बेस्ड एरिया आहे. तूर डाळीचं पीक असते, कापसाचं पीक असते, तर हे डेव्हलप करायला पाहिजे. ऍग्रिकल्चर खूप डेव्हलप झालेलं आहे. तर ते या जिल्ह्यात हायड्रोफोनिक शेती असेल, व्हर्टिकल फार्मिंग असेल, सॉइललेस ऍग्रिकल्चर असेल, सध्याचं ऍग्रिकल इन्फ्रास्ट्रक्चर जे असेल, इंटिग्रेटेड रिव्हर सिस्टीम जिल्ह्याला यायला पाहिजे. इंटिग्रेटेड रिव्हर सिस्टीम, सगळे नदी जोड प्रकल्प, म्हणजे फार्मिंग हा बेस राहणार असला पाहिजे, पण फार्मिंगचं मॉडर्नायझेशन झालं पाहिजे. नुसतं एक सिमेंटचा रोड झाला म्हणून डेव्हलपमेंट नाही. डेव्हलपमेंटला खूप काही गोष्टी असतात. रिव्हर बँकिंगला शॉपिंग मॉल्स वगैरे आले पाहिजे. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर शॉपिंग मॉल इथं आलं पाहिजे. अकोला एकेकाळी नंबर 1 डिस्ट्रिक्ट होती इंडियामध्ये कॉटन ग्रोईंग मध्ये 20-25 वर्षापूर्वी. आज ती 25व्या स्थानावर पण नाही आहे. बरं, मला एक म्हणायचं आहे की तुम्ही जो आता सगळा पाढा वाचून दाखवला की ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत, या गोष्टी झाल्या पाहिजेत, शेतीप्रधान तुम्ही त्याच्यावर मुद्दा तुमचा भर आहे. मला असं विचारायचं की ह्याच्या आधी काँग्रेसची सत्ता होती. आता हे म्हणतील इतकी वर्ष यांनी काही केलं नाही, आणि आता तुम्ही जे सगळे मुद्दे बोलून दाखवताय ते तर त्यांनी करायला पाहिजे होतं. मागच्या 35 वर्षापासून मला वाटतं इथं काँग्रेसचा आमदार नाही आहे. त्याच्यानंतर त्याच्या आधी तर काँग्रेसचाच गड आधी होती ना, तर त्याच्या आधी काय नाही झालं पहा. नाही, सुरुवातीची जेव्हा देश स्वातंत्र्य झाला त्यावेळीची सगळ्यात पहिली प्रायोरिटी वॉज एज्युकेशन. पहिल्या 5 वर्षात देशभरात नाही, अकोल्याच्या प्रत्येक जिल्ह्यात शाळा होती. त्याच्यानंतर पूर्ण डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल एक अकोल्याचं गत वैभव होतं. MP पासून पेशंट यायचे, प्रायव्हेट वॉर्ड होते त्याच्यात. पण मग हे सगळं काय झालं आता? मग त्याच्यानंतर 35 वर्षापासून सत्ता नाही आहे. 35 वर्षापासून सत्ता नसल्यामुळे काँग्रेसला काही करता येत नाही असं पाटील साहेब सांगतात. आरोप करणं अत्यंत सोपं आहे, पण नजरे जर बदलली
तो नजरिया बदल जाता है। नजर अगर बदल जाती है तो नजरिया बदल जाता पहले है। नजरे बदलने की आवश्यकता आहे। आता किती वर्षात नजरे बदलणार तुम्ही? काँग्रेस सरकार कसं भेदभाव करते विपक्षाची हे सर्वांना माहित आहे। अकोला लोकसभेला बिलकुल निधी दिलीच नाही। आरोप करणं अत्यंत सोपं आहे की रिव्हरचा प्रोजेक्ट पाहिजे, MIDC प्रोजेक्ट पाहिजे। तुम्ही काय दिवे लावले 35 वर्षात? एक दिवा तर दाखवा। ते म्हणतायत की बाबा गेल्या 35 वर्षापासून अकोल्यामध्ये खासदार आहेत, इथे बेरोजगारीचा प्रश्न आहे, इथे एवढी मोठी MIDC आहे ती खाली पडली आहे, इथे रस्त्यांचा निकृष्ट दर्जाचा बांधकाम झालाय, तो उडान पूल यांनी बांधला, तो उडान पूल पडला, डबल तो दुरुस्ती करण्याकरता त्याला 4 कोटी रुपयांचा खर्च त्यांनी लावला। इथे अकोल्यामध्ये बेसिक ज्या सुविधा आहे, डम्पिंग ग्राउंड नाही आहे अकोल्यामध्ये। सरकार कोणाची असो, विकास करायची जबाबदारी तिथल्या स्थानिक आमदार आणि खासदारांवर असते। जे बेसिक गोष्टी असतात त्या तर कोणती राष्ट्रपती शासन जरी असले तर मूलभूत सुविधा तर हे प्रोव्हाइड होतच असतात। पण जो उद्योग असतो अकोल्यामध्ये जे अड्डा फॅक्टरीज होत्या सगळ्याच्या सगळ्या बंद आहे। उड्डाण पूल जे आता आमचे शहर अध्यक्षांनी सांगितलं तो डावडाव ब्रिज आहे। घरामध्ये जेव्हा लहान लेकरू रडते त्याला एक चक्कर मारण्यासाठी यांनी ब्रिज केलेला आहे, त्या ब्रिजचा कुठलाही उपयोग नाही। आणि यांचं मी अभिनंदन करतो की यांनी एका रस्त्याचं नाव गिनीज बुकात टाकलंय। 6 वर्षापासून अकोला अकोट रस्ता अकोला अकोटचा हा प्रश्न नेहमी धरून धरतात, पण यांना विचारा ब्रिटिश गव्हर्नमेंट पासून या अकोला अकोट रस्त्याला यांनी हात तरी लावलं का? बोला असं आहे की लोकल मुद्दे आता जे आहेत सगळ्यांचे आरोप प्रत्यारोप ठीक आहे, पण काही गोष्ट सिद्ध झाल्या आहेत की भाजप सरकार बहुजनांचं हित करण्यामध्ये फेल झालं आणि रिव्हर्स बॅक झाली आहे। जे घटनेच्या वेळेस लिहिलं आहे की बा राजकीय लोकशाहीचं रूपांतर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये झालं पाहिजे, टोटल बॅक गेल्या। दुसरी गोष्ट असं आहे की सगळ्या शाळा बंद करून आले, खाजगीकरण केलं, बहुजनांच्या नोकऱ्या संपवल्या आणि मिलिटरीमध्ये गरीबाचे पोरं लागायची तेही त्यांनी बंद केले। बहुजन विरोधी सरकार आहे हे, त्यामुळे आम्हाला नको आहे। बहुजन विरोधी सरकार आहे त्यामुळे आम्हाला नको असं म्हणतात आपण। बहुजन वंचित आघाडी, आता तुम्ही कोणत्या मुद्द्यावर इलेक्शन लढवणार? 20 वर्षामध्ये इथे भाजपची सत्ता आहे। अकोला शहराला आम्ही जेव्हा महापौर होतो तेव्हा 1 दिवसात पाणी मिळत होतं, आता 8-8 दिवस पाणी मिळत नाही आणि पूर्ण शहर हे कचरामय झाले। बरं, बाळासाहेब जर निवडून आले तर 4 कोणत्या चांगल्या गोष्टी करतील? जिथे कृषी बेस्ड ॲग्रो बेस्ड प्रकल्प आहेत, आता आम्ही त्याची सुरुवात केलेली आहे। दुसरं आरोग्य सेवा, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये इथे फ्री मध्ये किडनी डायलिसिस युनिट आणि हृदय शस्त्रक्रिया युनिट इथे ताबडतोब आम्ही सुरू करणार आहोत। शेतीचा प्रश्न आहे की जिथे MSP आज सगळे जाहीर करतात परंतु MSP ची अंमलबजावणी होत नाही। APMC च्या आवारामध्ये MSP पेक्षा कमी भावाने खरेदी होते। आम्ही जर सत्तेवर आलो तर जे MSP चा कायदा फॉलो करणारे त्या व्यापारी आणि APMC डायरेक्टर्सवर गुन्हे आणि आर्थिक दंड या दोघांनाही आम्ही त्याच्या संदर्भात आम्ही कारवाई करू। त्याचप्रमाणे इथे महिला सशक्तीकरणासंदर्भात तुम्ही प्रयत्न करणार? तुम्ही तुमचं हे नाही घातलं, गमजा गाडीत राहिला, ओके। पण आपला गमजा कोणता आहे? भारतीय जनता पार्टीचा गमजा आहे आपला। आदरणीय धैर्यवर्धन दादांनी सांगितलं की आम्ही हार्टची ही सर्जरी करू। त्यांना कदाचित हे माहित नसेल की आयुष्यमान भारत कार्ड या मार्फत आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी प्रत्येक व्यक्तीला, तो वंचित असेल, शोषित असेल, कुठलाही असेल, त्याला 5 लाख रुपयाचं आरोग्य विमा कवच दिलेला आहे। अरे ऐका 2 मिनिटं ऐका, हे साहेब शेतीवर बोललेत। शेतकऱ्याला सक्षम करण्याचं काम, सिंचन प्रकल्पाला निधी असेल, MSCBच्या नवीन कृषी पंपाचे कनेक्शन असतील, बाजार भाव, सोयाबीनला MSPच्या तुलनेत बरोबरीचा भाव आहे। आता आपले भाऊ त्यांनी बोलले की इथे या शहरामध्ये, या देशामध्ये आयुष्यमान भारत आहे। मी तुम्हाला आताच फोन लावतो, त्या पोराला इथे बोलून घेतो। तो गेला मिनास्प्लेमध्ये, त्याची बायकोचा तब्येत खराब आहे, त्याला MRI करायचा होता, त्याला 6 महिन्याचा वेळ दिलेला आहे। 6 महिन्यानंतर या तुम्हाला MRI करून देणार मी आयुष्यमान भारत मध्ये। मी आता आणून देतो त्याला माणसाला, की त्याच्याकडे पावती आहे, इथे आणतो। दुसरा विषय रेकॉर्डवर आहे। दुसरा विषय मैं बोलू क्या? बोला फिर मैं मेरे बोलूंगा।
बर, ऐकलं का तुम्ही? आता आपण तिकडे मागे आरोग्याबद्दल, त्यानंतर इथल्या बेरोजगारीबद्दल असं काय 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 त्यांनी सांगितलं. इकडे समोर काही महिला भगिनी बसलेल्या आहेत, त्या सुद्धा एका पक्षाच्या आहेत, बरोबर ना? राष्ट्रवादीच्या तुम्ही आहात ना? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार. तुतारी मला तुतारी नाही, माझ्याकडे आता तुतारी ही विजयाची नांदी. राहता राहिला प्रश्न अकोल्याबद्दल. अकोल्यातलं हे 35 वर्षाचं नॉन काँग्रेसीय सरकार रस्ते, वीज, पाणी, गटर, मीटर, वॉटर, कापूस, ऊस किंवा सोयाबीन या सगळ्या लेवलवर फेल झालेला आहे. इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी किंवा न्यायालयीन प्रक्रिया, निवडणूक आयोग याला दावडीला बांधणारं किंवा इथलं ट्रिपल इंजिन खोके सरकार या भ्रष्ट जुमला पार्टी आणि त्यांचे सहकारी यांना निवडून दिल्यापेक्षा ज्या काँग्रेसनं पीकेव्ही मुळे मिळालेला रोजगार, केव्हीके मुळे झालेला शेतकऱ्यांना फायदा, या सगळ्याचं श्रेय काँग्रेस आणि फक्त काँग्रेसला जातं. माझा प्रश्न आहे की युवकांसाठी कुठला महत्वाकांक्षी प्रकल्प आणला, याचं उत्तर यांनी दिलं पाहिजे. कोण देणार याचं उत्तर? नाही का नाही, अजून बेरोजगार युवकांचे या जिल्ह्यामध्ये काय हाल होत आहेत. आणि आता निवडणुकीला पुढे जात असताना अबकी बार 400 पार. आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की इथला भाजपचा उमेदवार स्वतःच्या प्रतिमेवर नाही तर मोदींच्या प्रतिमेवर मतं मागतो. स्वतःची इमेज नसलेला उमेदवार यांच्याकडे आहे. मग मोदींच्या जीवावर जिल्ह्याचे किती दिवस हाल करणार आहेत, याचं उत्तर सुद्धा यांनी दिलं पाहिजे. काँग्रेस मुक्त भारत म्हणता म्हणता काँग्रेस युक्त भाजपा कधी झाली, याचं उत्तर सुद्धा दिलं पाहिजे. मुद्दा बरोबर आहे. ऐका त्यांनी मुद्दा फार महत्वाचा मांडला. तुम्ही म्हणाला काँग्रेस मुक्त भारत, आणि आता हळूहळू तुम्ही कांग्रेस युक्त भाजपा वाटचाल करता है। सवेरे का भूला अगर शाम को घर पे आता है तो उसे भूला नहीं कहते। लेकिन उसका घर ही नहीं था, वो घर में बुलाया गया है। ज्याला हे समजलं की मी चुकीच्या मार्गावर आहे आणि त्यांनी तो मार्ग सोडून आणि जर तो हिंदुत्वाच्या मार्गावर परत येत असेल तर त्याचं स्वागतच आहे। हे स्वतःच्या स्वार्थासाठी जर पक्ष सोडू शकतात आणि स्वतःच्या हितासाठी जर अकोल्याला विकू शकतात, अकोला शहरात ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं की मी माझ्या शिवसेनेचा कधीही काँग्रेस उतरणार नाही, त्या दिवशी माझं दुकान बंद करेन, उभाटा गटाने काँग्रेस सोबत हे काय म्हणू लागले? हे 20 वर्ष आमच्या भरोश्यावर या अकोला जिल्ह्याचे खासदार झालेले आहेत। आम्ही सोबत होतो म्हणून हे खासदार आहेत। आज पहिली वेळ आहे की आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटा वेगळा लढत आहे। माझा प्रश्न आहे, एक मिनिट, माझा एकच प्रश्न आहे, या शहरामध्ये सावत्रा मिल होती, मोहता मिल होती, सेम्प्लेस मिल होता, अनेक सुधगरण्या होती। जेव्हा इथे आबादी कमी होती, जेव्हा रोजगारची आवश्यकता नव्हती, तेव्हा इथे रोजगार होता। आता लोकांना रोजगार, या विषयावर जेव्हा ही बंद झाली तेव्हा या विषयावर इथले स्थानिक खासदार, इथले आमदार कोणीही एक शब्द बोलणार नाही या विषयावर। दुसरा विषय, या शहराचे जी मुलं आहेत त्यांना इथे शिक्षणासाठी काही व्यवस्था नसून, शिक्षणासाठी काही व्यवस्था नाही। सावत्राम मिल आणि मोहता मिलचा यांनी आरोप लावला। सावत्राम मिल आणि मोहता मिल केव्हा बंद झाली, हे विचारा त्यांना। ही काँग्रेसच्या राज्यापासून बंद झाली। खासदार कोण होते असं म्हणतात ते? आमचे खासदार संजूभाऊ धोत्रे यांच्या माध्यमातून ती परत सुरू करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न झालेले आहेत। विकून टाकलं मिल ज्यावेळी बंद झाली, मोहता मिल ज्यावेळी बंद झाली, बिर्ला मिल ज्यावेळी बंद झाली, त्यावेळी नवीन एनटीसीची पॉलिसी काँग्रेस गव्हर्नमेंट आंदोलन केलं होतं। इकडे या इथे पत्रकार बरोबर, पत्रकार मला सांगा अकोल्याचे काय काय प्रश्न? अकोला जिल्हा जो आहे त्याच्यात जरी महायुती आणि महाविकास आघाडीने वंचित करणं आरोप प्रत्यारोप जरी होत असते तरी अकोला जिल्ह्यातली प्रत्येक निवडणूक ही
जातीय राजकारण आणि मतविभाजन हे प्रभावी ठरलेलं आहे. 3 प्रभावी उमेदवार असल्यामुळे इथे नेहमीच तिरंगी लढत झालेली आहे. 1998 आणि 99 तर फक्त आपल्याला अपवाद वगळता येईल. आणि हे जितके मुद्दे मांडत आहे हे सर्व विकासाचे मुद्दे हे निवडणुकीला बाजूला पडतात. आणि मेन जो असतो तो जातीय राजकारण आणि मतविभाजनावर इथेच निवडणूक लढली जाते. आणि यावेळेस ते चित्र आहे. आणि खऱ्या अर्थाने यावेळेस तिरंगी लढत असून तिन्ही उमेदवारांना समान संधी आहे. तुम्ही बोलतच नाही, तुम्ही शांत नका बसू. हे बघा कसे तुम्ही बोला. याचं कारण आहे की यांची मस्ती लोकांना दिसली पाहिजे. सत्ताधारी हे जनतेला जबाबदार असतात आणि तुम्ही सत्तेत असला की लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देणं बंधनकारक असते. आज करायचा नसतो. तुम्ही 30 वर्ष खासदार आहात. 30 वर्षामध्ये तुम्ही या जिल्ह्यामध्ये एकही प्रोजेक्ट आणू शकला नाही. शिक्षण रोजगारासाठी आजही तरुण बाहेर जातात. 4 कोटीचा गांधीग्रामचा पूल बांधला होता तात्पुरता. आम्ही सांगितलं होतं हा भ्रष्टाचार आहे. तो पहिल्या पावसात वाहून गेला. जेवढे रस्ते यांनी तयार केले त्या सगळ्या रस्त्यामध्ये भ्रष्टाचार आहे. लोकांचे जीव गेले. यांनी जे जे केलं ते हे जिल्हा पाहतो. आणि म्हणून हे बेजबाबदार लोकांना अशा डिबेटला पाठवतात की ज्यांना स्वतःच्या खासदाराचं माहित नसते. लोकांच्या पुढे जात असताना विनम्रपणे हात जोडून मत मागायसाठी आपण डिबेट करत असतो. तेव्हा विकास म्हणजे रस्ते, नाली आणि दिवाबत्ती नाही. त्या लोकांच्या गरजा आहेत. विकास म्हणजे जिल्ह्याचा जो इंडेक्स होता त्याच्या पुढे जिल्हा गेला का हे पाहणं गरजेचं असते. यांची मस्ती 30 वर्ष लोक पाहतात. आणि या निवडणुकीमध्ये अकोल्याची जनता यांचा माज निश्चितपणे उतरवणार. क्या बात आहे, क्या बात आहे. मला वाटतं आता या नोटवर आपण थांबलं पाहिजे. कारण राजकारणामध्ये सुसंस्कृतपणा, मवाळपणा, एकमेकाला समजून घेण्याचा पणा, शांतपणा सगळं आता थोडस विसरत चाललेले आहेत असं वाटायला लागलंय. एकमेकाच्या अंगावर ज्या पद्धतीने हे लोक ओरडतात, ज्या पद्धतीने हे लोक भांडतात, ज्या पद्धतीने हे एकमेकाला समजून घेत नाहीत, उत्तर ऐकून घेण्याची यांची क्षमता नाही, ती मला असं वाटतं की बहुजन वंचितच्या ह्या 4 लोकांनी इतक्या छान पद्धतीने दाखवलेलं आहे की हे सगळे एकमेकावर भांडत होते तेव्हा ते अत्यंत शांतपणे तिथे बसले होते. तेव्हा मंडळी, हा सगळा विचार तुम्ही करायचा आहे. कुणाला मत द्यायचं आहे, कोण आपल्यासाठी चांगला आहे, कुणी आपल्यासाठी काय काम केलं आहे, कुणाच्या मनात आपल्या प्रगतीचे काय विचार आहेत, या सगळ्याचा विचार तुम्हाला करायचा आहे. कुणाच्याही भपक्याखाली, कुणाच्याही आमिषाखाली तुम्हाला यायचं नाहीये. मतदान करायचंय. तेव्हा बघत राहा महायात्रा वारी लोकसभेची. बाई फुगडी फू लोकसभेचं वार आलं. मत कुणा देऊ, आता मत कुणा देऊ. अकोल्यातील समस्या ध्यानी मानी घ्या. अकोल्यातील समस्या सगळे संपलेले आहेत. आपण जाऊया आपल्या पुढच्या टप्प्यावर. बघत राहा महायात्रा वारी लोकसभेची. नक्की बघताय ना? हे बघितलंच पाहिजे कारण हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. चला जाऊया पुढच्या टप्प्यावर. बाई फुगडी फू लोकसभेचं वार आलं. मत कुणा देऊ, आता मत कुणा देऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.